खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊयात। जे गेले 1.5 वर्ष ज्यांनी टीका करण्यामध्ये जे आहे हा आपला 1.5 वर्ष व्यर्थ घालवला, जे सकाळी उठून प्रेस कॉन्फरन्स घेऊन लोकांचा वेळ व्यर्थ घालवतात आणि त्याचबरोबर तुमच्या पत्रकारांचा त्यांनाही मला वाटतं एक सडेतोड उत्तर जे आहे हे जनतेने जे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे। हे एवढं मोठं कौल जे आहे हे मला वाटतं येणाऱ्या लोकसभेसाठी आणि विधानसभेचं जे आहे हे मला वाटतं नांदी जी आहे ही या निकालातून जी आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसते। या ठिकाणी हे तिन्ही पक्ष जे आहेत, शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष, या तिघांना देखील महाराष्ट्राच्या जनतेने 2019ला म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला 2019ला कौल दिला होता। तो कौल जो आहे हा स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या खुर्चीसाठी जो आहे हा कौल बाजूला ठेवून जे आहे एक अभद्र आघाडी जी आहे ती त्या ठिकाणी बनवली। आज पुन्हा जे आहे हे लोकांनी त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे की आज आमच्या बरोबर अजितदादा देखील त्या ठिकाणी या सरकारमध्ये सामील झालेले आहेत आणि एक स्पष्ट कौल जो आहे हा महाराष्ट्राच्या जनतेने जे आहे ते या लोकांना जे आहे रोज 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 म्हणजे मला वाटतं रोज आज एक दिवसही गेला नसेल 1.5 वर्षामध्ये की या लोकांनी जे आहे ती टीका त्या ठिकाणी केली नाही, पण लोकांना टीकेचं टोमण्याचं राजकारण जे आहे ते त्या ठिकाणी आवडलेलं नाही। लोकांना विकासाचं राजकारण जे आहे हे या ठिकाणी हवं आहे। आज सरकार जे आहे गेल्या 1.25 वर्षामध्ये 1.5 वर्षामध्ये जे काम। पुढची बातमी पाहूयात। दीपावली निमित्त हवेची गुणवत्ता उत्तम राखण्यासाठी हायकोर्टाने आज महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत। मुंबईतील सारी बांधकामं तुर्तास बंद करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिलेत। विकास कामांपेक्षा लोकांचा जीव महत्त्वाचा असून काही दिवस बांधकामं बंद राहिली तर आभाळ कोसळणार आहे का, असा सवाल हायकोर्टाने आज सुनावणी दरम्यान केलाय। तर दिवाळीमध्ये मुंबईतील बांधकामं बंद करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आलेले आहेत। हवेची गुणवत्ता उत्तम राखण्यासाठी बांधकाम तुर्तास बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। काही दिवस बांधकामं बंद राहिली तर आभाळ कोसळणार आहे का, असा सवाल हायकोर्टाने सुनावणी दरम्यान केलेला आहे। आज संपूर्ण दिवसभरात ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आपल्या हाती आलेले आहेत, तेच आपण पाहणार आहोत। सुरुवात करूयात। राज्यातील 2259 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि या निवडणुकीत अनेक प्रस्थापितांना जबरदस्त धक्का बसलाय। अनेक राजकीय नेत्यांना आपल्या गावातच पराभव स्वीकारावा लागलाय। गावातील नागरिकांनी या दिग्गजांना नाकारून गावात सत्ता बदल करून भावकीच्या राजकारणाला फाटा देत विकासाला निवडून दिलेला आहे। तर या निवडणुकीत आमदार रोहित पवार, पंकजा मुंडे आणि शरद पवार यांना मोठा धक्का बसलाय। तर या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दिग्गजांना मोठा धक्का बसलेला आहे। कोणाकोणाला धक्का बसलाय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। तर निकाल जाहीर होताच ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलेला आहे। मात्र आजच्या या निवडणुकीच्या निकालांमध्ये दिग्गजांना मोठा धक्का बसला असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। परळी ग्रामपंचायतीमध्ये धनंजय मुंडे हे विजयी झालेले आहेत, तर पंकजा मुंडे पराभूत झाल्यात। बारामती ग्रामपंचायतीत अजित पवार गट विजयी झालेले आहेत, तर शरद पवार गटाला मोठा धक्का बसून ते पराभूत झालेले आहेत। कर्जत जामखेड ग्रामपंचायतीमध्ये राम शिंदे यांना दणदणीत विजय प्राप्त झालेला आहे, तर रोहित पवार गटाला मोठा धक्का सहन करावा लागलाय। आंबेगाव ग्रामपंचायतीमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील हे विजयी झालेले आहेत, तर दिलीप वळसे पाटील यांना मोठा धक्का बसला असून त्यांचे गट पराभूत झालेले आहेत। नारायणगाव ग्रामपंचायतीमध्ये बाबू पाटे हे विजयी झालेत, तर अमोल कोल्हेंना मोठा धक्का बसलाय। बुलढाणा ग्रामपंचायतीत
प्रसेनजित पाटील हे शरद पवार गटाचे विजयी झालेले आहेत, तर संजय कुटे पराभूत झाले। जामनेर मतदारसंघात गिरीश महाजन गट विजयी झालेला आहे, तर एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसून पराभूत झालेले आहेत। सांगोला तालुक्यातील 4 ग्रामपंचायतींपैकी 3 ग्रामपंचायती शेतकरी कामगार पक्षाने तिथे वर्चस्व प्राप्त केलेला आहे, तर आमदार शहाजी बापू पाटील यांनी फक्त आपली स्वतःची चिकमहुद ग्रामपंचायत मिळवण्यात यश प्राप्त केलंय। या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाने बाजी मारल्याचं चित्र निकालावरून स्पष्ट आहे। शहाजी बापू, आज तुम्हाला नक्कीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांची आठवण आली असेल। तुम्ही सांगोल्यातील शिवसेनेबद्दल वक्तव्य केलं होतं की सांगोल्यामध्ये फक्त शिवसेनेचे 1100 मतं आहेत आणि मी माझ्या हिमतीवर निवडून आलो आहे, शिवसेनेच्या जीवावर निवडून आलेलो नाही। आणि तुम्ही दुसरं एक वक्तव्य केलं होतं, युवा सेनेचे पोरं म्हणजे टुकार पोरं आहेत। पण बापू, याच टुकार पोरांनी, युवा सेनेच्या याच तालुका प्रमुखांनी, सुभाष भोसलेंनी तुम्हाला घाम फोडला। तुमच्याच गावामध्ये या सुभाष भोसलेंनी तुमच्या छाताडावरती बसून 2098 मतं घेतली आणि तुम्हाला घाम फोडला। हो बापू, तुम्ही दसरा मेळाव्याला, तुमच्या गद्दार दसरा मेळाव्याला तुम्ही ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीचा विजय झालाय आणि या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मतदारांचे आभार मानत शासन आपल्या दारी लोकांपर्यंत पोहोचलं असल्याचं त्यांनी म्हटलंय। सर्वांना न्याय देण्याचं काम आमच्या सरकारनं केलं असून महायुतीचे प्रतिनिधी लोकांपर्यंत पोहोचले, म्हणून ग्रामपंचायतींमध्ये भरघोस मतांनी महायुतीचा विजय झाला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। टोमणे आणि आरोपांवर वर्ष घालवलं, एकही दिवस असा सोडला नाही हे लोकांनी नाकारलंय। ज्यांनी मतदारांची प्रतारणा केली त्याला मतदारांनी घरी बसवलं। आमची जबाबदारी वाढली आहे, आम्ही आणखी काम करू, आणखी उद्योगांना आणू असं आश्वासन देखील त्यांनी मतदारांना दिले। ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर महायुतीला मतदारांनी कौल दिलेला आहे। मी मतदारांना मनापासून धन्यवाद देतो, मतदारांच्या मनापासून आभार मानतो। महायुती सरकारमध्ये गेल्या वर्षभरामध्ये जी केलेली विकासाची कामं आणि खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीने थांबवलेली कामं, थांबवलेले प्रकल्प, त्याला आम्ही चालना देण्याचं काम केलं। ज्या लोकांनी मतदारांशी बेईमानी केली, ज्या लोकांनी बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी केली आणि खऱ्या अर्थाने मतदारांनी शिवसेना भाजपा युतीला आणि आता अजितदादा पवार आमच्या सोबत आलेत, या महायुतीला कौल दिला आणि ज्या लोकांनी मतदारांची प्रतारणा केली त्यांना लोकांनी घरी बसवलं। घरी बसण्याची सवय नाहीतरी त्यांना होतीच। राज्यात 2359 ग्रामपंचायतींचे निकाल हाती येत आहेत। निवडणुकीच्या निकालात महायुतीनं जोरदार मुसंडी घेतली असून भाजप हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरलाय। सर्वाधिक जागांवर विजय मिळवत भाजप नंबर 1 चा पक्ष ठरलाय। त्यामुळे गावोगावी भाजप कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळत जोरदार सेलिब्रेशन केलं जातंय। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्राउंड लेव्हलला मिळालेलं यश अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय। दरम्यान जनतेला विकासाचं राजकारण हवं असल्याची प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली आहे, तर टीका करण्यापेक्षा आत्मचिंतन करा असा टोला देखील त्यांनी विरोधकांना लगावलाय। भारतीय जनता पार्टीने 750 एवढ्या जागा जिंकून दैदिप्यमान असं यश प्राप्त केलंय। आमच्या नंतर अजितदादा गट आणि शिंदे साहेबांची शिवसेना असं मिळून जवळपास 70% जागा महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जिंकल्यात आणि भारतीय जनता पार्टीसाठी तर स्वीप महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आलाय। राज्यात झालेल्या 2359 ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात भाजपचा वर्चस्व असल्याचं दिसतंय, पण भाजप आणि महायुतीचा हा मोठा विजय विरोधकांना काही पचलेला दिसत नाहीये। कारण ग्रामपंचायत निकालाविषयी भाजप खोटा प्रचार करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते करतायत। त्यामुळे ग्रामपंचायत निकालावरून आरोप प्रत्यारोपांची रणधुमाळी रंगल्याचं पाहायला मिळतंय। पाहूयात।
भाजपचा दणका, महाविकास आघाडीला झटका. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा वरचष्मा, खोट्या प्रचाराला बळी पडू नका. महाविकास आघाडीला भाजपचा विजय अमान्य. महाराष्ट्रातील 2559 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले. यात भाजपनं सर्वाधिक जागा जिंकल्याचं समोर आलं. भाजपसह अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेनंही ग्रामपंचायत निकालात जोरदार मुसंडी मारली आहे. मी मुख्यमंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमचं सगळं मंत्रिमंडळ आपापल्या परीने प्रत्येक भागामध्ये लोकाभिमुख जनतेला न्याय देण्याचं काम आम्ही केलं. म्हणून आज हा निकाल आपण पाहतोय. पण विरोधकांना मात्र भाजप आणि महायुतीची मुसंडी काही मान्य नसल्याचं दिसतंय. ग्रामपंचायत निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नसल्याचं सांगत काँग्रेस आणि ठाकरे गटानं भाजपचा दावा फेटाळून लावला. भाजपच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका असा सल्लाच महाविकास आघाडीचे नेते देताना दिसत आहेत. भाजप हा खोटारडा पक्ष आहे, पुन्हा अजून सिद्ध झालेला आहे. आकडेवारी सांगण्यात एक्सपर्ट आहेत, पण वस्तुस्थितीला ती नाही. भाजपचा मूळ नागपूर जिल्हा जो आहे, त्या नागपूर जिल्ह्यातच आपण पाहिलं तर भाजपचा सुपडासाप त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणून मी यांना सांगतो की एकदा यादी जाहीर करा ना, यांनी कोणत्या कोणत्या ग्रामपंचायती यांच्या आहेत, याला यादी जाहीर करा, म्हणजे ते गाववाले त्यांना येऊन मारतील. ग्रामपंचायत निवडणुका या कोणत्याही चिन्हावर लढवल्या जात नाहीत, हे सगळ्यांना माहिती. ग्रामपंचायत निवडणुका या तटस्थपणे लढल्या जातात. कोणत्याही चिन्हाने कोणत्याही पक्ष त्यात निवडणुका लढत नाही. आता प्रत्येक जण त्याच्यावरती दावा करेल की आम्ही जिंकलो. संजय राऊत आणि नाना पटोलेंच्या या आरोपांवर भाजपनं जोरदार पलटवार केलाय. सत्ता आणि संघटनेच्या योग्य वापरामुळे जनतेनं महायुतीला कौल दिल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही ही यशाची परंपरा कायम राहील असा दावा भाजपनं केलाय. 1000च्या वर ग्रामपंचायती भाजप जिंकेल, 2370 वगैरे पैकी. आणि नागपूरमध्ये तर 250 ग्रामपंचायती आम्ही जिंकतोय. भंडारा जिल्ह्यात नाना पटोलेजी काँग्रेस पार्टीच्या 0 झाल्या आहेत भंडारा जिल्ह्यात. तर महाराष्ट्रात ओव्हरऑल जो महायुतीचा घोडदौड आहे ही 1700पर्यंत जाईल 2300 पैकी. आणि त्यामुळं खरं तर हे कार्यकर्त्यांनी केलेलं प्रचंड मेहनत आहे. एकंदरीतच ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि महायुतीला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे. पण या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढल्या जात नसल्यानं या निकालावर दावे प्रतिदावे सुरूच राहण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुढची बातमी पाहूयात. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागलेत आणि अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसलाय. नेते मंडळींची चर्चा सुरू असताना रायगडमधील एका निकालानं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. रायगडच्या खालापूर तालुक्यातील नंदनपाडा ग्रामपंचायतीमधून 85 वर्षांच्या आजीबाई विजयी झाल्या. चिमीबाई खरात असं या आजीबाईंचं नाव आहे. चिमीबाई खरात आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला समसमान मतं मिळाली आणि त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ईश्वर चिठ्ठीनं आजीबाईंना विजयी घोषित केलं. या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाल्या इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.